नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू बाहेर जाण्यासाठी निघालेली असते. तेव्हाच मोठ्याबाई घाईघाईत इंदूला आवाज देत तिथे येतात आणि तिला पाण्याची बॉटल देत म्हणतात की इंदे, हे घे, आज ऊन खूप आहे ना. तेव्हा इंदू मोठ्याबाईंना म्हणायला लागते की किती विचार करणार हो मोठ्याबाई माझा. यावर मोठ्याबाई इंदूला म्हणतात की अगं, आत्तापर्यंत मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार केला नाही. आधी तुझा दुस्वास केला तेव्हा पण तुझाच विचार आणि आता पण तुझाच विचार, असं म्हणून मोठ्याबाई हसायला लागतात. तेव्हा इंदूसुद्धा यावर हसायला लागते. तेव्हा मोठ्याबाई इंदूला म्हणतात की बरं जमतं गं तुला, घरात एवढे प्रॉब्लेम्स आहेत तरीही लष्कराच्या भाकऱ्या भाजणं काही सुटत नाही तुझं. तेव्हा इंदू मोठ्याबाईंकडे आश्चर्याने बघायला लागते. यावर मोठ्याबाई म्हणतात की म्हणजे तसं नाही, पण असं दुसऱ्याला मदत करता आली पाहिजे. आणि विचारतात की तुझी ती बचत गटाचीच मीटिंग आहे ना गं. तेव्हा इंदू सांगते की हो. आता मोठ्याबाईंच्या लक्षात येतं की त्यांना काहीतरी विचारायचं होतं. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की एवढ्या सकाळी गडबडीत मला विचारायचं राहूनच गेलं गं, तू आणि अधोक्षज ते तालुक्याला कशाला गेला होतात. तेव्हा इंदू सांगते की इन्स्पेक्टरला भेटायला गेलो होतो. यावर मोठ्याबाई विचारतात की कोण इन्स्पेक्टर. तेव्हा इंदू सांगते की अहो, ज्याने करिश्माताईच्या केसमधील आय विटनेसला मारलं, सुरेश मेटकरला. हे ऐकून मोठ्याबाई खूप शॉक होतात आणि म्हणतात की कशाला. तेव्हा इंदू सांगते की माहितीसाठी, त्याच्याकडून खूप महत्त्वाची माहिती मिळाली मोठ्याबाई. यावर मोठ्याबाई विचारतात की काय. तेव्हा इंदू आता इन्स्पेक्टर गुलाब भोसलेने तिला आणि अदूला जी सगळी माहिती सांगितलेली असते ती सगळी माहिती मोठ्याबाईंना सांगायला लागते. तेव्हा हे सगळं ऐकून मोठ्याबाई खूप शॉक होतात आणि इंदूला म्हणतात की इंदे, श्रीकलानेच गोपाळला मारलं ना गं. तेव्हा इंदू म्हणते की पण हे कोर्टात कसं सिद्ध करू की आपल्या गोपाळला त्या श्रीकलेने आणि पोपटरावने मारले ते. यावर मोठ्याबाई म्हणतात की अगं हो, पण तो इन्स्पेक्टर आहे ना, तो देईल की साक्ष. तेव्हा इंदू म्हणते की मोठ्याबाई, तो इन्स्पेक्टर आता इन्स्पेक्टर नाही आहे तर गुन्हेगार आहे आणि एका गुन्हेगाराच्या साक्षीवर कोर्ट किती विश्वास ठेवणार आहे ते सांगा मला. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की म्हणजे इंदे आता आपल्याला जशाच तसं वागावं लागणार आहे. ती श्रीकला खूप चतुर आहे आणि खूप वाकडी आहे, इतकी वाकडी आहे की तिच्याशी वागताना तुला जिलेबीसारखं सरळ होऊनच वागावं लागेल. तेव्हा इंदूला आता हे काही समजत नाही आणि ती आश्चर्याने मोठ्याबाईंना म्हणते की म्हणजे मोठ्याबाई काय करावं लागेल. तेव्हा मोठ्याबाई सांगतात की म्हणजे शत्रूच्या किल्ल्याला खिन्नार पाडायचं, त्या रत्नाला फितवायचं, श्रीकलेच्या स्वप्नांना सुरुंग लावायचं असेल ना, तर ती रत्नच आपल्याला मदत करू शकते. रत्नाला फोडणं गरजेचं आहे. तेव्हा आता मोठ्याबाईंचा प्लॅन इंदूच्या लगेच लक्षात येतो आणि ती मोठ्याबाईंकडे बघून हसायला लागते. तर आता यानंतर आपण पाहतो की अदू व्यंकू महाराजांना सांगत असतो की काका, मी आणि पप्या तालुक्याला गेलो होतो तर तिकडून आपल्या जमिनीचे कागदपत्र मिळाले, 7/12 पण मिळाला. पण प्रॉब्लेम हा आहे की ते सगळं नवीन आहे, जुनं काहीच मिळत नाही. आणि विचारतो की ते कुठे मिळेल, याची काही आयडिया आहे का तुला. कारण जुने कागदपत्र मिळाले ना तर मग तर त्या पोपटराव आणि श्रीकलेला घराच्या बाहेर काढणं सोपं होऊन जाईल. तेव्हा व्यंकू महाराज अदूला म्हणतात की मी तुला खरं सांगू का अधोक्षज, दानपत्राचा कागद मी सुद्धा आजवर पाहिलेला नाही आहे. म्हणजे इंदूच्या आजोबांनी माझ्या वडिलांना ही सगळी जमीन दान म्हणून दिली, पण तो काळ वेगळा होता. सगळ्या गोष्टींची लिखावडी त्यावेळेस करून ठेवत नसत. परस्परांचा विश्वास होता एकमेकांवर, त्यामुळे सगळं विश्वासावर केलं जायचं, लिखापडी असं काहीच नव्हतं तेव्हा. आता हे ऐकून अदू आता खूप टेन्शनमध्ये येतो. यावर व्यंकू महाराज म्हणतात की पण मग आता काय करणार सांग मला. आता जो 7/12 आहे त्या 7/12नुसार ही सगळी जमीन इंदूच्या वडिलांच्या नावावर आहे. एवढी वर्ष तेच तर म्हणत होतो मी. दानपत्र नसल्यामुळे कागदोपत्री इंदूचे वडील या जमिनीचे मालक आहेत आणि त्यांची मुलगी एकुलते एक वारसदार म्हणून इंदू या जमिनीची मालकीण आहे असं मी मानत होतो. तेव्हा अदू म्हणतो की मग तर अशाने त्या पोपटराव आणि श्रीकलेला आपल्या घराच्या बाहेर काढणं अवघड होऊन जाईल. तेव्हा आता हे सगळं शकुंतलासुद्धा ऐकत असते आणि तीसुद्धा खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की विठुराया आपली कुठली परीक्षा घेतोय कोणास ठाऊक. आणि अदूला विचारते की काय करायचं रे अदू आता. तेव्हा अदू म्हणतो की मला पण काही सुचत नाही आहे गं, पण काहीतरी करावंच लागणार आहे. तेव्हा व्यंकू महाराज शकुंतला आणि अदूला समजावत म्हणतात की हे बघा, काळजी नका करू, विठुराया आहे आपल्यासोबत, काहीतरी मार्ग नक्की दाखवेल यातून तो. तेव्हा अदू म्हणतो की काका, विठुराया तर आहेच आपल्यासोबत, पण आता आपल्या सगळ्यांनासुद्धा काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की पोपटराव आणि श्रीकला बोलत असतात. आता तिथेच रत्नासुद्धा बसलेली असते. आता श्रीकला मुद्दामूनच रत्नाला समजेल असं बोलत तिच्याकडे तिरक्या नजरेने बघत पोपटरावला म्हणते की बाबा, तुम्हाला माहिती आहे का त्या मोहितरावचा खून कुणी केला आहे ते. तेव्हा पोपटराव म्हणतो की नाही माहिती. तेव्हा आता श्रीकला हसायला लागते. तेव्हा पोपटराव घाबरून श्रीकलाकडे बघायला लागतो आणि म्हणतो की ए श्रीकला, त्या मोहितराव पाटलाचा खून तू तर नाही केलास ना. श्रीकला मात्र पोपटरावला काहीच उत्तर न देता मोठ्याने हसायला लागते. आता हे बघून रत्नासुद्धा आश्चर्याने श्रीकलाकडे बघायला लागते. तर पोपटराव रागाने श्रीकलाला म्हणतो की श्रीकला, मी काय विचारतोय, मोहितराव पाटलांचा खून तू नाही केलास ना.
तेव्हा आता श्रीकलाला आठवतं की तिने गोपाळला अर्क पाजून त्याला वशमध्ये केलेलं असतं आणि ती त्याला सांगत असते की नीट ऐक, तो मोहितराव आहे ना, त्याला कायमचं संपवायचं आहे. यावर गोपाळ मान डोलावून हो म्हणून सांगतो. आता हे सगळं आठवून श्रीकला हसायला लागते आणि ती आता हे सगळं पोपटरावला सांगते. तेव्हा आता हे सगळं ऐकून पोपटराव खूप खुश होतो आणि म्हणतो की असं आहे तर म्हणजे याचा अर्थ गोपाळने मोहितरावला संपवलं आहे. तेव्हा श्रीकला पोपटरावला म्हणते की हो, काट्याने काटा काढला, सगळ्यांना कसं उल्लू बनवलं ना मी. आता हे ऐकून रत्नाला मात्र हे अजिबात पटलेलं नसतं आणि ती खूप शॉक होऊन श्रीकलाकडे बघत असते. आता पोपटराव श्रीकलाला म्हणतो की पण श्रीकला, तू हे सगळं खरं सांगतेस ना. तेव्हा श्रीकला म्हणते की आता म्हणजे ते मी कसं सांगू ना, आता हे खरं आहे की खोटं आहे ते तुम्हीच ठरवा. तेव्हा पोपटराव विचार करत म्हणतो की अच्छा, म्हणजे सगळ्यात आधी इंदूचा नवरा अधोक्षज या प्रकरणात अडकला, नंतर मग करिश्मा याच्यात गोवली गेली, मग मिटकर गेला. या सगळ्यांमध्ये माझ्या मेंदूचा ना पार भुगा झाला आहे. आणि म्हणतो की अगं श्रीकला, तुझ्या या सख्ख्या बापाला जरा सांगत जा. तेव्हा श्रीकला म्हणते की बाबा, आता तुम्हीच मला शिकवलं आहे ना की या हाताची खबर त्या हाताला लागू द्यायची नाही, मी तेच केलं. तेव्हा पोपटराव श्रीकलाला विचारतो की बरं मला सांग की तू हे सगळं कसं केलंस. तेव्हा श्रीकला घडलेला सगळा घटनाक्रम पोपटरावला आणि रत्नाला सांगायला लागते की ती कसं गोपाळला घेऊन मोहितरावच्या बंगल्याकडे गेलेली असते. आता इथे मोहितरावचा खून कसा झाला हा सीन दाखवण्यात आला आहे. आता गोपाळच्या हातात एक लोखंडी शिग असते आणि त्याच्याकडे बघत श्रीकला गोपाळला सांगते की याच्या एका वाराने ना मोहितरावचा जीव गेला पाहिजे आणि ती गोपाळला आतमध्ये जायला सांगते. तेव्हा आता श्रीकलाने आज्ञा देताच गोपाळ लगेच मोहितरावला मारायला त्याच्या घरात शिरतो. तर इकडे मोहितराव दारू पिऊन खूप नशेमध्ये असतो. आता गोपाळ मोहितरावच्या समोर येतो. तेव्हा गोपाळला बघून मोहितराव त्याला विचारतो की काय गोपाळराव, काय लावले काय तुम्ही दिग्रजकरांनी? अरे देव आहे का आम्ही? दर्शन घ्यायला येत आहे का एक एक जण? आधी तुमचे ते बंधू आलेले अधोक्षज महाराज, नंतर ती करिश्मा आली आणि आता तुम्ही. अरे कशाला टेन्शन देताय तुम्ही मला? आणि म्हणतो की तुमच्या सगळ्यांचा हिशोब ना करणार हा मोहितराव पाटील. तेव्हा गोपाळ मात्र मोहितरावकडे एकटक बघत असतो कारण तो त्याच्या भानात नसतो. आता मोहितराव गोपाळला म्हणतो की असू द्या, तुम्ही दोस्त आहात माझे, त्यामुळे तुमच्यासाठी एक पेक बनवतो. असं म्हणून मोहितराव पाठी वळतो. तेव्हाच आता गोपाळ श्रीकलाने सांगितल्याप्रमाणे मोहितरावला काही समजायच्या आत त्याच्या डोक्यात जोरात त्या लोखंडी शिगेने वार करतो. आता मोहितरावच्या डोक्यात जोरात मार बसल्याने त्याचा जीव तिथेच जातो आणि तो खाली कोसळतो. आता इकडे बाहेर श्रीकला वाटच बघत असते आणि जसं तिला मोहितराव खाली कोसळल्याचा आवाज येतो तसं श्रीकला खूप खुश होऊन धावतच आतमध्ये येते आणि मोहितरावकडे बघायला लागते. तर मोहितराव इकडे खाली पडलेला असतो. तेव्हा श्रीकला त्याच्याजवळ जाऊन तो जिवंत आहे की मेला आहे हे चेक करायला लागते. आता मोहितरावचा जीव गेला हे लक्षात येताच श्रीकला खूप खुश होते आणि मोठ्याने हसायला लागते आणि गोपाळजवळ येत त्याला म्हणते की चांगलं काम केलं रे तू, आणि म्हणते की काम झालं आहे, आता निघायचं आणि इथे जे काही झालं ना ते सगळं विसरून जायचं. तेव्हा गोपाळ हो म्हणून लगेच तिथून निघून जातो. आता श्रीकला पुन्हा मोहितरावजवळ येऊन त्याच्या बॉडीकडे बघत म्हणते की मला ब्लॅकमेल करणाऱ्याला सोडत नसते मी. आता ही सगळी स्टोरी तिने पोपटराव आणि रत्नाला सांगितलेली असते. आता हे सगळं ऐकून रत्ना आणि पोपटराव खूप शॉक झालेले असतात. आता पोपटराव श्रीकलाला म्हणतो की श्रीकला, तुला वाटतं तेवढं हे सोपं नाही आहे, तो इन्स्पेक्टर गुलब्या अजून जिवंत आहे. तेव्हा श्रीकला म्हणते की बाबा, अहो तो लाचखोर इन्स्पेक्टर काय करणार आहे? मिटकरच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये सडतोय, तो काय बिघडवणार आहे आपलं तो? तेव्हा पोपटराव श्रीकलाला म्हणतो की श्रीकला, इतका कॉन्फिडन्स चांगला नाही आहे. तेव्हा हे ऐकून श्रीकलाला खूप राग येतो आणि ती रागात पोपटरावला म्हणते की याच कॉन्फिडन्सच्या जोरावर ना वाड्यात आलोय आपण, हे विसरू नका. तेव्हा आता हे सगळं ऐकून रत्ना श्रीकलाला म्हणते की पण मला एक कळत नाही आहे श्रीकला, तू त्या मोहितरावला का मारलंस? रक्ताची चटक लागली आहे का तुला? तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप रागाने रत्नाकडे बघायला लागते आणि तिला म्हणते की त्या मोहितराव पाटलाला कळलं होतं की मी पोपटराव लांडगेची मुलगी आहे, ब्लॅकमेल करत होता तो मला, म्हणून त्याचा खून करावा लागला आणि म्हणते की मला कुठलीच रिस्क घ्यायची नव्हती, म्हणूनच मी हा सगळा रिस्क प्रूफ प्लॅन बनवला आणि त्यामुळे आपण सगळे आज वाड्यात आहोत, हे तुम्ही दोघे विसरू नका. आणि आता ती रत्नाकडे खूप रागाने बघायला लागते आणि तिला रागातच ओरडून म्हणते की आणि रत्ना, जो माझ्या मार्गात आडवा येतो ना त्याला मी कधीच सोडत नाही. तेव्हा हे ऐकून पोपटराव मात्र खूप खुश होतो आणि म्हणतो की वा श्रीकला, मला तुझा अभिमान वाटतोय, खूप चांगलं काम केलं तो. आता रत्नाला मात्र हे अजिबात आवडलेलं नसतं आणि ती थोडीशी विचारात पडते. तेव्हा पोपटराव रत्नाकडे बघायला लागतो आणि तिला म्हणतो की रत्ने, चल जा आणि आमच्यासाठी चहा घेऊन ये. आता रत्ना या दोघांकडेही बघत तिथून निघून जाते. तेव्हा श्रीकला आता पोपटरावकडे बघायला लागते आणि हसायला लागते. म्हणजे आता यांचं पुढचं टार्गेट असणार आहे
रत्ना. तर दुसरीकडे व्यंकू महाराज विठुरायाच्या गाभाऱ्यात बसलेले असतात आणि ते खूप उदास असतात आणि विठुरायाला म्हणतात की विठुराया, मी माझ्या गोपाळला शेवटपर्यंत समजून नाही घेऊ शकलो रे. जेव्हा जेव्हा माझा गोपाळ अडचणीत होता, त्याला माझी गरज होती, तेव्हा कधीही त्याच्यासोबत मी नव्हतो रे. अंतादादांनी स्वतःचे प्राण देऊन गोपाळचा जीव वाचवला, पण मी अंतादादांचं हे बलिदानसुद्धा व्यर्थ ठरवलं. मी गोपाळला वाचवू शकलो नाही रे. असं म्हणून व्यंकू महाराज खूप इमोशनल झालेले असतात आणि ते खूप रडत असतात आणि म्हणतात की गोपाळ मला कायम म्हणायचा, बाबा तुम्ही ना माझ्या पाठीशी कधीच नाही उभे राहणार. आणि दुर्दैवाने मी त्याचं हे बोलणं खरं करून दाखवलं विठुराया. माझा गोपाळ माझ्यापासून हिरावून घेतला रे, पण मी काहीच नाही करू शकलो, नाही वाचवू शकलो त्याला बाप म्हणून. मी नालायक ठरलो रे विठुराया. तेव्हाच आता तिथे शकुंतला येते आणि व्यंकू महाराजांना असं बघून तिला खूप वाईट वाटतं आणि ते व्यंकू महाराजांपाशी येऊन बसते आणि त्यांना समजावत म्हणते की सांभाळा स्वतःला. तेव्हा व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणतात की कसं सांभाळायचं शकू, त्या श्रीकलेने आणि पोपटरावने आपल्या पोराचा घात केला आणि आपण काहीच नाही करू शकलो. तेव्हा शकुंतला म्हणते की तुम्ही काळजी करू नका, तिच्या कर्माची शिक्षाही तिला मिळणारच आहे. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की काय होणार आहे त्याने, आपला गोपाळ येणार आहे का परत. तेव्हा हे ऐकून शकुंतलाला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि ती खूप रडायला लागते आणि म्हणते की नाही येणार आहे परत, तिच्या वाईट कर्माचा अंत मात्र नक्की होणार आहे. आता व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणतात की शकू, त्या श्रीकलेने तिचा तो अर्क की काय देऊन खून केला असेल काय ग आपल्या मुलाचा, असं म्हणून आता व्यंकू महाराज खूप रडायला लागतात आणि ती सुद्धा खूप रडायला लागते. आता व्यंकू महाराज म्हणतात की मी असतो तर वाचवलं असतं आपल्या मुलाला. तेव्हा शकुंतला म्हणते की नक्की वाचवलं असतं, पण या जर तरच्या गोष्टी आहेत. सत्य हे आहे की आपल्या सोन्यासारखं पोरगं गेलं आहे, जिच्यावर आपण आपल्या मुलीप्रमाणे माया केली, तिनेच आपला केसाने गळा कापला आहे. तेव्हा व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणतात की तुला सांगतो शकू की आज या विठुरायाचा खूप राग येतो आहे मला. पहिल्यांदा माझा पोटचा मुलगा निघून गेला कायमचा, पण याने वाचवलं नाही त्याला. आणि ते विठुरायाला म्हणतात की नुसता बघत राहिलास विठुराया, तू काही नाही केलंस, रक्षण नाही केलंस त्याचं तू, आणि आज मला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे, पण तू कुठे आहेस. तुझं रूप मला डोळ्यांनी बघायचं आहे, पण तू नाही आहेस इथे, निघून गेलायस कुठेतरी. आता आधारासाठी म्हणून मी कुणाकडे बघायचं, स्वतःचा पोटचा पोरगा गमावल्याचा आघात कुणाकडे बघून सहन करू मी. मान्य आहे मी चुकलो, अरे पण त्याची एवढी मोठी शिक्षा देणार आहेस का तू मला. विठुराया कुठे आहेस तू, असं म्हणून व्यंकू महाराज खूप रडायला लागतात. आता शकुंतला आणि व्यंकू महाराजांचं हे बोलणं सगळं इंदूने ऐकलेलं असतं आणि तिला महाराजांची ही अशी अवस्था बघून खूप वाईट वाटतं आणि ती मनातच म्हणते की विठुराया, माझ्या व्यंकू महाराज आणि शकुंतला काकींची ही अवस्था नाही पाहत रे मला. अशी कशी परीक्षा घेतोयस तू, कुठल्या अपराधाची इतकी मोठी शिक्षा देतोयस तू त्यांना. अशी परीक्षा घेऊ नकोस रे, तुझ्या भक्ताला सोडून तुला तरी करमत असेल का रे विठुराया, असं म्हणून इंदूसुद्धा खूप रडायला लागते आणि रडत म्हणायला लागते की कुठेच रे तू विठुराया. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की श्रीकला पोपटरावला एक कागद दाखवत म्हणते की हा कागद पाहताय, आपल्या आजोबांनी त्या इंद्रायणीच्या बापाच्या सह्या घेतल्या होत्या यावर, आणि म्हणते की मी सांगते बाबा, ती पोरगी शांत बसणाऱ्यातली नाही आहे. तर दुसरीकडे इंदू आता हळूच वाड्यात शिरलेली असते आणि ती देवघरात जाऊन म्हणते की देवा, जे काय मी आज करते त्यात मला यश येऊ दे, असं म्हणून इंदू हळूच आता पोपटराव आणि श्रीकलाकडे असणारे ते कागदपत्र काढून घेते आणि कागदपत्रांकडे बघून ती खूप खुश होते. आता इंदू तिथून जाणारच तितक्यात कोणीतरी पाठवून इंदूच्या खांद्यावरती हात ठेवतं. तेव्हा इंदू खूप घाबरून जाते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.